हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज थेट व्हिडिओची सुरुवात रानोतान केली आहे. आलो आहे खरं, पण ते शेद्र काय म्हणतात ना ते खोललं नाही. तर काय करू, मला तर ते सगळ्या पेंड्या काढा, त्याच्यावर टाकलेलं काढा, ह्याच्यातले टाईम जाईल. आणि आलो आहे, मला वाटलं सासूबाई माझ्या आधी आल्या असत्याला, म्हणून मी इतकी पटपट पटपट घरातली कामं उरकले. तिनं आली इथे येऊन बघते तर कोणाचाच पत्त्या नाही, मीच एकटी येऊन बसले. आता ते खाल्ल्याशिवाय काय करता पण येणार नाही, माझ्याकडे वेळा पण नाही की मी काढावं म्हणून. आणि ज्या काल सगळ्या पेंड्या बांधलेल्या नाहीत त्या खोडून झाल्या त्या, आणि त्या बिना बांधके कशा खोडायच्या. उलता पालता केलं का सगळे ताटं विस्कटून जाणार, म्हणून बसले त्यांची वाट बघत होतं. त्या कधी येतात कधी नाही येते. आणि आपलं आज रोजचं सारखं साधी विणी घातली, कारण कमेंट मला भरपूर काही काहींनी चांगले कमेंट केले की छान दिसते, काही काय म्हटलं की तुला नाही ती विणी छान दिसत. म्हणून आपलं साधं बाधं करून आले, असंच रोज करते. असं असेच केस नीट राहतात मला तर वाटते. तसं केस इतकी खराब होती ती, इतकी तुटते ती की बासच. तर असं चला, थंबनेलवरून तुम्हाला थोडासा विषय समजला असेल काय आहे काय नाही, तर मी त्याविषयी बोलणार आहे तुम्हाला. सोनूकडं बघून घ्या आणि मग आपण त्या मुद्द्यावरती येऊया. आम्हाला भारी वाटू ना वाटू, पण ह्या मॅडमला रानात आल्यावर की इतकं भारी वाटतं की बासच. कुठं फिरून कुठं नाही असं होतं तिला. आणि कशात पण आनंद हुडकायचा, काही पण करायचं आणि खुश व्हायचं. आणि तर बसलो आम्ही उंबराच्या सावलीखाली. उंबराचं आणि लिंबाचं मिक्स आहे का? हां, मलाच माहिती नव्हतं. असं चला बसते आता त्यांची वाट बघत. ह्या वेळेनं काय मला काटा येत नाही, याला धारच नाही अजिबात. घेऊन आली खरं पण धार नाही त्याला, आणि अशा पेंड्या पण नाही त्याच्या बांधलेल्या की ते काटा येतं. म्हणून असं वाटतं आता घरी जावावं. गाण्याचा आवाज येत असेल कारण आमच्या गावात सप्ताह बसला आणि गुरुवारी त्याचा शेवट आहे, म्हणजे आमच्या गावची यात्रा आहे. मला नाही जायला भेटत, मी नाही जाणार. असं जाऊ दे, चला आपण मेन विषयावरती येऊया. तर जे मी टाकलं होतं ना ब्लॉग की मला मुलगा पाहिजे म्हणून, ते फक्त मी असंच टाकलं होतं कारण सोनूला चिडवून देण्यासाठी. कारण तिला पोराचं नाव काढलं का राग येतो. तिला असं वाटतं आमच्या तिघांच्यामध्ये कोणी नको, म्हणजे बारकं पोरगं. सोनूच्या पप्पाने जर दुसऱ्याचा लाड केला ना तर तिला नाही आवडत, म्हणते तुम्ही माझा आहे का त्यांचं आहे, असं असतं. म्हणून मी तिला फक्त चिडवून देण्यासाठी मी म्हणत होते की मला पोरगा पाहिजे. पण त्याच्यावरती तिची रिॲक्शन थोडीफार होती, जास्त नव्हती. का तर कॅमेरा चालू होता. कॅमेरा चालू नसताना ती भरपूर बोलते, म्हणजे इतकी बोलती. म्हणूनसाठी मी तेव्हा कॅमेरा चालू केलेला की ती लई जास्त चिडवल्यानंतर ना तरी म्हणाल की हां तुला पोरगाच पाहिजे, मी नको, तुला कळेल असं. कारण ती बोलली होती की पोरगा काय चीज असं तुला कळेल, तुझं जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा तुला ते बाहेर काढेल, असं लई काय काय बोललेली. म्हणून म्हटलं ती बोलल ती तसं काय, पण ती तशी बोलली नव्हती या. कारण तेव्हा तिचा पप्पा होतं म्हणूनसाठी काय माहिती ती नाही बोलली, म्हणून ती सहज बोलले होते. तर त्याच्या खाली मला कमेंट होत्या आणि त्या स्वतःहून त्यांनी डिलीट केल्या, मी केलेलं नाही. तर एक कमेंट होती त्यांनी स्वतःहून डिलीट नाही केली. जे कोणी आमचेच पाहुणे असतील, नितीन जाधव म्हणून आहेत कोणते, तर त्यांनी ती कमेंट नाही डिलीट केली की मुलगा काय करताय म्हणून, म्हणजे मुलगा काय लावलं आहे. आणि दुसरी एक कमेंट होती, काहीतरी रोमन होतं, आडनाव रोमन होतं, पुढचं काय मला आठवत नाही काय होतं. तर त्यांची कमेंट अशी होती की मला म्हणजे आमच्यात भांडणं होती की अशी तसं. तर त्याचं कारण फक्त मुलगाच आहे, तुझ्या नवऱ्याला पोरगा पाहिजे असेल म्हणूनसाठी तुमच्यात भांडणं होती ती, असं होतं. आणि बरेचसे होते, त्याला लाईक होतं त्याच्या खाली पण काय जणांनी रिप्लाय केलेलं होतं. आणि मी रिप्लाय केल्यानंतर ती कमेंट त्यांनी डिलीट करून टाकली. मी कमेंट काय डिलीट केली नाही, मी त्यांना रिप्लाय केला, नंतर त्यांनी ती कमेंट डिलीट केली. पण असं काही नाही आहे की आमच्यात त्याच्यामुळे भांडणं होती किंवा आम्हाला मुलगा पाहिजे म्हणून आमच्यात भांडणं होती. ती मुलगा पाहिजे असतं तर आम्ही सोनू एवढी 5-6 वर्ष असतोपर्यंत आम्ही एवढं टायमिंग घेतलं नसतं. 2 वर्ष झालं असतं तर आम्हाला वाटलं असतं आम्हाला मुलग्याची अपेक्षा आहे, आशा आहे त्या गोष्टीची, तर आम्ही नक्की चान्स घेतला असता. पण मलाच काय, माझ्या नवऱ्याला पण पोरगा नको आहे, माझ्या पुरीला पण कोणी सोबत नको आहे, तिला कोणीच नको, ना बहीण नको ना भाऊ नको, तिला एकटंच राहायचं, असंच राहायचं आहे. नको म्हणते मला कोणी, मी एकटे आहे ना बस, मला नाही खेळायला कोणाची गरज. कधी कधी वाटतं खेळायला पाहिजे पण स्वतःचं कोणी नको आहे, तिला खेळणं म्हणून बाळ पाहिजे, असं म्हणतात ना एक इमोशन म्हणून, तसं नाही, फक्त तिला खेळायला म्हणून कोणीतरी सोबत पाहिजे, असं आहे तिचं. बाकी तिला विचारलं ना आपल्याला पाहिजे का, तर नको म्हणते. मी नाही माझी भांडी त्याला वाटणार असं बोलत असते, पण तिला हा नाही म्हणून. पण खरंच तसं काही कारण नाही की आमच्यात भांडणं होण्याचं की पाहिजे म्हणून, आम्हाला स्वतःहूनच नको आहे. आम्ही एकावरच राम ठोकला, एकावरच बास केलं आहे. आता दुसरा चान्स घेण्याचा आम्ही विचार पण करत नाही आणि आमच्या मनात पण येत नाही. जर आम्हाला कोणी आता पाहुणे रावळे विचारतातच की आता पोरगी मोठी झाली की 5 वर्षाची 6 वर्षाची, मग दुसरं होऊ देत म्हणून. पण
आम्ही त्यांना म्हणतो, सरळ म्हणतो की आम्हाला नको आहे आणि आम्ही आता ऑपरेशन करणार आहे, असं आम्ही त्यांना डायरेक्ट सांगून मोकळं होतो. आम्ही नाही म्हणत बघू पुढं विचार करू, असं पण आमच्या तोंडातनं कधी येत नाही. सरळ डायरेक्ट म्हणतो आम्ही ऑपरेशन करणार आहे म्हणून, आम्हाला नको आहे. जाऊ आता प्रत्येकाचं मत वेगळं वेगळं असतं, ज्यांना जे दिसेल ते बोलत असणार, पण तसं काही नव्हतं व्हिडिओमध्ये दिसलं. तर काय आहे तर अशा कमेंट करत जाऊ नका. आम्हाला नको आहे, आम्ही हाय त्यात लय खुश आहे. मला पोरं आवडत नाही, ती पुरीच आवडतं त्या. मी खुश आहे त्याच्यातच, आणि आम्ही सगळेच आहे खुश. असं नाही की मी खुश आहे आणि माझा नवरा नाराज आहे पोरगा पाहिजे म्हणून. आमच्या घरात एक पोरगा आहे, आमच्या जाऊबाईला मुलगा आहे ना, तेच आमच्यासाठी भरपूर आहे. आम्हाला काही एवढी मोठी प्रॉपर्टी नाही की त्यांना वाटून द्यायला, 2-2 तुकडं करायला आणखी यायचं. एक आहे आणि एकाला खाऊन भागल एवढं आहे. त्यामुळे आम्ही दुसऱ्याची अपेक्षा करत नाही. बस एक पोरगा आहे जो वंश पुढं घेऊन जाईल आमचा, बस झालं. आता नको बस. तर असं चला घरी जाते आता, मी जास्त वेळ थांबत नाही, घरी जाते. कारण आता मला झोप आली, मी खाल्लं आहे ना आणि कपडे धुतले, त्याचा कसं तरी झालं आहे मला, त्यामुळे जाते घरी. वाट बघितली मी आता येऊन ना 10-15 मिनटं झाली ती, पण त्या काय अजून आलेल्या नाही. त्या आवाज येतोय. बसा, सगळं सामग्री घेऊन आले हे बघा. आणि आज साडी घातली आहे, कारण बसायला बिसायला येत नव्हतं काल मला, म्हणूनसाठी. बोला 2 शब्द मॅडम. प्रियंकाताई पण मला कमेंट करत असतात की होऊ दे, काय पण होऊ दे, सोनूला सोबत होऊ दे. पण त्या सोनूला सोबत नको आहे कोणाची, तिलाच एकटं राहायचं आहे ना. तिला कोण नको आहे, निवांत एकटं पाहिजे, एकटीची हाऊस झाली पाहिजे. प्रेम वाटायला दुसरा कोणी नको आहे तिला. पडशील दगडावरनं खाली. भारी वाटतं इथं सावलीला, गार हवा, गरम बिरम होत नाही. आता नाही वाट बघत आले तर करते, नाहीतर आणखी 2 दिवस ह्याच्यातच जातं. लय दमादमानं काम चाललंय टपरायला. जे कामाला आली तीच कामाचं वस्तूच खाली राहिली तर पुढं जाऊन काय करू. फक्त कशात हात घालू नको अडचणीत. इथं या पुढं, ही काय इथं पुढं माझी अर्धी पात राहिली की काय. खालीच टाकणार आहे सगळं काढून, नंतर ते आल्यानंतर टाकते वर. आणि ही पाला वाचतो का नाही, लय खसखस वाचतो, डोकंच फिरतं. टाकून ठेवलंय, काढलं नाही, मी नाही काढत बसू त्याला. मग मागच बस, पण कशात हात घालू नको. बाटली कशाला आणली, बाटली तिकडेच ठेव की. हे पोरं घेऊन करायचं म्हणलं रानातलं, पण घरी कोण नाही, घरी कोणापाशी ठेवायची. बरेच जण म्हणतात की नको येत जाऊ, कोण देत नाही तर कशाला. पण जाऊ देत, त्यांची कर्म त्यांच्यासोबत. त्यांनी टाकून दिलं म्हणून आपल्याला देव टाकून नाही देत, देव आपल्याला कुठनं पण देत असतो. पण जास्त विचार नाही करत बसायचं. त्यांना तरी खाऊ देत, आपल्याला देव देणार आहे. त्यांनी नाही दिलं म्हणून काय होत नाही. आलेत बघा, दिसतंय का तिकडनं 2 गटोळी आली ती गवताची. लय ऊन लागतंय, लय म्हणजे इतकं ऊन लागतंय का नाही, नको. घरात बसून नको वाटतंय, रानात काम करायचं मला तोंडाला फेस येतं. करते आता एवढ्यापर्यंत करते आणि मग बघू काय होतंय काय नाही. तर ते घरी जाणार, जेवणार, मग येणार. लय हळूहळू काम चालतं त्यांचं. आता वाजल्या 6, आता आम्ही निघालोय घरी. तर थोड्याशा मिरच्या, थोडीशी वांगी, कोथिंबीर घेतली आहे आणि हरभऱ्याचा एक डाळा होता ते पण घेतलाय. चला, एक काटा लागल वांग्याचा, चल पटकन. राहू दे चल. इळा घेतलाय का? एका दिवस रानात गेलाय तरी पण काय झालं नाही, थोडंसं राहिलंय अजून, उद्या दिवसात होऊन जाईल ती. चला आता घरचं काम वाट बघते माझं. रानातलं झालं, आता घरचं पडलंय सगळं करायचं, ते करायचं.
घरी 6 वाजता आलोय. नंतरनं थोडा वेळ बसलो असेल, घरातलं आवरलं, कारण दुपारी सोनूला जेवायसाठी घरी आणलेलं का नाही, तर तेवढ्या वेळासाठी ती झोपल म्हणून अंथरून वगैरे टाकलं, तर तसंच होतं. तर ते सगळं आवरायलाच माझा अर्धा तास केला. नंतर मी साडी काढून ठेवली, कारण इतकी त्याला कूस लागलेली का नाही की बसच असं बारीक बारीक फोड्या आल्या त्या, म्हणजे काय म्हणतात, टोचल्यानंतर होतं का नाही तसं झालं आहे मला. त्यामुळे कपडे वगैरे चेंज केले आणि आता मला खरं स्वयंपाक बनवायची अजिबात इच्छा राहिली नाही, कारण दिवसभर इतका वैताग आला आहे ना, असं वाटतं आता आण पण करायला पण नको आणि खायला पण नको, डायरेक्ट झोपून जावं. हिचं पण आवरलं आहे आणि आता मला कटाळा आले ना, तर ही म्हणते की माझे वेणे घाल. जेव्हा मी तिला ओढून ओढून घेत असते रिकाम्या वेळेत की ये वेण्या घालायला, तेव्हा म्हणते की मला कोण बघायचं आहे, मी घरातच आहे की, राहू दे वेण्या घालायच्या चांगल्या येत्या. आणि आता पण अशा पण चांगल्या येत्या, तरी पण तिला वेण्या घालायच्या येत्या. मी तर नाही विचारलं, कारण मी दिवसभर डोक्याला बांधलेलं नाही, त्यामुळे एक सुद्धा केस वरती निघाला नाही का हे झालेलं नाही, व्यवस्थित आहे. आणि आता हिला जोर आला आहे. तर असं होता, ह्यांना फोन केला होता, ह्यांनी उचलला आणि एवढं सांगितलं मी कामात आहे म्हणून. तर आता काय बनवणार हेच टेन्शन आलं आहे. कालवणाला तर भरपूर आहे हो, पण भाकरीला पीठ नाही आणि आज पण मी दळण केलं नाही, कारण दिवसभर तिकडं होतं तर दळण करायला मला टाईमच भेटला नाही. तर त्यांना म्हटले बाजरी घ्या तिथूनच आणि दळून आणा. तर ते मग मला यायला उशीर लागणार आहे, तर आता भातावरतीच एक टाईम असणार आहे. आणि आता बघू आज पण ते दळण आणतात का नाही काय माहिती, कारण जास्त उशीर उघडी नसते, म्हणजे दळायचं 8 वाजेपर्यंतच काहीतरी असतं. ह्यांना यायला आताच वाजल्यात 7:30, म्हणजे 7:20 झाले. त्या अजून फोन नाही आला त्यांचा की माझी सुट्टी झाली असं. तर बघू कधी येतात. तर काही नाही मी थांबवते ब्लॉग, कारण आता माझं एनर्जी गेली सगळी ब्लॉग शूट करायची. बघू थोडा वेळ विचार करते काय बनवू आणि बनवते काहीतरी. काल म्हणाला तर तसं हाया, पण भाकरी नाही त्यामुळे डोकं फिरतं, भातानं पोट भरणार नाही, हा प्रॉब्लेम झाला आहे. तर असं चला, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. हात पण इतका दुखतोय. बोल बाय. आता मी पण फ्रेश झाली. माझा हात इतका दुखतोय का नाही, असं धरायला पण आहे ना, हिसकं देऊन कणसांना असं हिसकं देऊन का नाही हात दुखायला लागलाय. आणि चणचण तर इतकं करते, जिकडं तिकडं कापलंय हाताला. जाऊ द्या आता आम्ही उद्या ब्लॉग कंटिन्यू करतो. उद्या भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय. माझं पण काढलंय, मम्मीचं पण काढलंय. उद्या भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या तुमची. बाय बाय. बोलून देते का बोलून? चला काय करू मी, डोकं चालत नाहीये. महिन्याचा शेवट म्हणला ना, लय बेकार असतो. सामान संपलेलं असतं घरातलं, डोकं चालत नाही, काय करावं. चला बाय. बाय बाय.